जळगाव जिल्ह्यातील अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील पहिल्या बैलगाडीवरील पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले। या अनोख्या स्मारकामुळे अमळनेरमध्ये राजकीय आणि सामाजिक स्तरावर मोठी चर्चा रंगली आहे। या पूर्णाकृती पुतळ्याचे औपचारिक अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करत अजित पवारांना अभिवादन करण्यात आले। बाजार समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अमळनेर बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांच्या संकल्पनेतून बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर बैलगाडीवरील अजित पवार यांचे शेतकरी स्मारक उभारण्यात आले आहे। शेतकरी आणि कृषी क्षेत्राशी अजित पवार यांचे असलेले नाते अधोरेखित करण्यासाठी ही संकल्पना राबविण्यात आल्याचे सभापती अशोक पाटील यांनी सांगितले। यावेळी आमदार पाटील यांनी प्रतिक्रिया देताना दादांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करायचा, मात्र आता त्यांची जयंती साजरी करण्याचा दुर्दैवी प्रसंग आला आहे, असे भावनिक वक्तव्य केले। तसेच अजित पवार यांनी शेतकरी आणि राज्याच्या विकासासाठी केलेले कार्य कायम स्मरणात राहावे, यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले। अजित पवार स्वतः शेतकरी कुटुंबातून आलेले असल्याने शेतकऱ्यांविषयी त्यांची भूमिका आणि त्यांनी केलेले कार्य पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने हे स्मारक उभारण्यात आले आहे। दरम्यान पुढील काळात या पूर्णाकृती स्मारकाचे औपचारिक अनावरण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली। राज्यातील पहिल्या अशा बैलगाडीवरील अजित पवारांच्या पूर्णाकृती पुतळ्यांमुळे अमळनेर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे। अमळनेरच्या दृष्टिकोनातून आणि उभ्या महाराष्ट्राच्या, भारताच्या दृष्टिकोनातून आमच्यासाठी थोडीशी ही दुःखद घटना जरी असली आणि दुःखाचा दिवस जरी असला तरी सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून ज्या दादांचे आम्ही सातत्याने वाढदिवस साजरा करत होतो, त्यांची जयंती साजरी करण्याचा दिवस येतोय, ही आमच्यासाठी दुर्भाग्याची गोष्ट होती। अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून दादांची एक शेतकरी असल्यामुळे, दादा स्वतः शेतकरी पुत्र आणि स्वतः शेतकरी असल्यामुळे त्यांचं एक प्रतिकृती, शेतकऱ्याचं एक प्रतिकृतीच्या माध्यमातून अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इथं आज आम्ही त्याचं उद्घाटन केलं। खरं तर हे सुनेत्रा वहिनींच्या हस्ते करायचं होतं, परंतु आज जयंतीनिमित्त याची प्रामुख्याने ती जबाबदारी माझ्यावर आली आणि त्याचं उद्घाटन झालेलं आहे। मुळातच आज दादा नसल्याची भावना आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये दुःख देणारी घटना या ठिकाणी आहे। आज या ठिकाणी बाजार समितीमध्ये दादांच्या शेतकऱ्यांप्रती असणारं काम, त्यांच्या काम करण्याची असलेली अस्मिता आणि जी काही शेतकऱ्यांप्रती त्यांनी आजपर्यंत जे काम केलं ते उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। आणि बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना प्रेरणा मिळावी या हेतूने या ठिकाणी आपण शेतकऱ्याच्या रूपातला महाराष्ट्रातला पहिला पुतळा या बाजार समितीमध्ये आपण उभारलेला आहे। निश्चितच याच्यापासून बाजार समिती हा शेतकऱ्यांचा कणा असल्याने आणि सर्व गोरगरिबी, मध्यम स्वरूपाचे असतील, मोठे शेतकरी असतील, सगळे बाजार समितीमध्ये येताना अजितदादांकडे पाहिल्यानंतर एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार आहे आणि दादांचं काम त्या रूपाने त्यांच्या नेहमी स्मरणात राहणार आहे। आणि त्याच्यामुळे आम्ही बाजार समितीमध्ये एक शेतकऱ्यांना प्रेरणा देणारं स्मारक आणि तेही महाराष्ट्रातलं पहिलं या बाजार समितीमध्ये आम्ही सगळ्या संचालकांनी या ठिकाणी उभारलेलं आहे। नाव अशोक आधार पाटील, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर।